नाही नाही, तर आज कुंभमेळ्याच्या अनुषंगानं या जिल्ह्यामध्ये जे धार्मिक स्थळ आहेत त्या धार्मिक स्थळासाठी जे काही पर्यटक देशभरातून येतील त्यासाठी एक ॲक्शन प्लॅन जो सरकारला आम्हाला सबमिट करायचा होता त्या संदर्भामध्ये चर्चा झाली। जवळपास 9,000 कोटीचा हा प्लॅन सरकारकडे 5 तारखेला सबमिट होईल। त्या संदर्भामध्ये कुणाच्या काही लोकप्रतिनिधींच्या सूचना आणखीन काही त्यांचं मार्गदर्शन हे घेण्याचा प्रयत्न केला, म्हणून अत्यंत चांगल्या वातावरणात ही बैठक पार पडली। हे शहर जे वाढतं शहर आहे त्याचा प्रचार आणि प्रसार हा देशभरामध्ये झाला पाहिजे, हा त्याच्या मागचा उद्देश होता। आणि येणारे जे काही भाविक आहे त्यांच्या सगळ्या सुविधा इथं आपण कशा देऊ शकतो या संदर्भामध्ये सगळ्या चर्चा विनिमय या ठिकाणी झालेला आहे। संजय राऊत यांची प्रकृती बिघडलेली आहे, गंभीर काहीतरी दिसून लागल्या पाठीमागे। दुसरं म्हणजे 1 वर्षभरानंतर मी तुमच्या भेटीला येईल असं कार्यकर्त्यांनी पत्र लिहिलं। संजय राऊतची प्रकृती बिघडली ही दुर्दैवी आहे। त्यांना चांगलं आयुष्य मिळो, लवकर त्या आजारातून बरे होत, परंतु हे राजकीय दुखणं नसावं। शारीरिक असेल तर ईश्वरासाठी आमची प्रार्थना राहील की ते चांगले राहावेत, 100 वर्ष जगावेत अशी आमची त्यांना शुभेच्छा असणार आहे। मात्र उद्या मोर्चा आहे, ऐनवेळी एक मोठा नेता त्यांचा पदरी आजारी पडतो, मोर्चाला कुठेतरी जे बळ मिळतंय ते कमी होणार नाही। संजय राऊत म्हणून पक्षाला बळ मिळतं असं जर तुमचा समज असेल तर तो काढून टाका। या मोर्चामध्ये अनेक पक्षाचे नेते येणार आहेत आणि संजय राऊत मागून त्यांना गाईड करेल आणि म्हणून संजय राऊत कुठूनही कुणालाही दिशा देऊ शकतो, त्यांना सांगू शकतो, तेवढी ताकद त्यांची आहे।